माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, थकीत पीक कर्जावर व्याज माफ सरकारचा मोठा आदेश आलेला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, या जी आरमध्ये काय काय आहे सर्व पाहूया या व्हिडिओमध्ये. जर तुमचं पीक कर्ज थकीत असेल आणि तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सरकारने आता बँकांना एक मोठा आदेश दिला आहे. या आदेशामुळे काही शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जावर तात्पुरते व्याज आकारू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पण हा लाभ नेमका कोणाला मिळणार आणि कोणत्या तारखेपासून लागू होणार, चला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंत जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या अटीनुसार लाभ मिळू शकतो. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद आहे. सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की 1 एप्रिल 2026 पासून जे योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत पात्र थकीत पीक कर्जाच्या रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारू नये. यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यावर अतिरिक्त व्याजाचा भार पडणार नाही. सध्या बँका आणि सहकारी संस्था थकीत कर्ज खात्याची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करत आहेत. त्यानंतर कर्ज खात्याचे संगणकीय पडताळणी होईल. अपात्र खाती वेगळी केली जातील. शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाईल आणि त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा होईल. यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहेत. कोणत्या बँकेने आदेश दिले तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना लागू करण्यात आले. हा आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 79 अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या पात्र शेतकऱ्यावर अतिरिक्त व्याज वाढणार नाही. कर्ज खाते लवकर नियमित होण्यास मदत होईल. भविष्यात नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग अधिक सोपा होईल. सरकारचा हा निर्णय कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र हा आदेश फक्त योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठीच लागू आहे. त्यामुळे तुमचे कर्ज खाते आणि पात्रता संबंधित बँकेत किंवा सहकारी संस्थेत तपासून घ्या. तुमच्या परिसरात पीक कर्ज घेतलेले शेतकरी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशा सरकारी योजना, कर्जमाफी, GR आणि शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.